ते काय म्हणते तिच्या ब्लॉग चॅनल मधला माझा 28 ब्लॉग असा धम्मचक्र प्रवर्तन दिनास 2-3 दिवस राहिल्या कारणाने दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे छोटस कार्यक्रम ठेवलेलो असा. तर आज रविवार असल्या कारणाने आमका पिंपळ झाडूच होत होतं, सगळे आम्ही मिळून झाडत होतो. पतेरी सगळी भरून टाकूची होती म्हणून गमेलात भरलंय नाही. तर फायनली सगळं झाडल्यानंतर आम्ही जेवढा सामान होतं ते एकत्र केलं आणि आम्ही चाललो हातपाय धुवूक झरीत. तर झरीत गेल्यानंतर डोबकात बघते तर मासे होते, तर माश्या पकडत होते आणि एका माश्या पकडल्या आणि परत पाण्यात सोडलंय. झरीत हातपाय धुतल्यानंतर मी घराकडे येईलय. आज पप्पांचा बर्थडे असल्या कारणाने पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट आम्ही करणार असो, त्यासाठी आम्ही चाललो तरायात केक आणू. तर तरायात दिल्यानंतर पहिला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलो आणि नंतर निघालो आम्ही आर्यना केसा कापूचे होते म्हणून तेका निलव सलून मध्ये. तर त्याचे केस कापल्यानंतर केसाचं दिसणारं लुक बघलवनी. तर त्यानंतर केक शॉप मध्ये गेलो, केक घेतलो आणि आमका भूक लागली म्हणून एक एक वडापाव खाल्लो. तर ना घराकडे येलो. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची मीटिंग असल्या कारणाने आम्ही बोललो की घराकडे बोलून उलटा होताला म्हणून मीटिंग मध्येच केक कापूया. मीटिंग सुरळीत पार पडल्याच्या नंतर पप्पांनी घेतले आणि केक कापू. बर्थडे आणि मीटिंग झाल्यानंतर आम्ही इलो घराकडे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करा. आम्ही सगळे मालवणी.